कोई जाने
ओ ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आपण 8व्या दशकात ज्ञान दशकातला आता हा मोक्ष निरूपणाचा आज समास सदा आणखीन खोलात जाऊन बघणार आहोत। गेल्या सोमवारी आपल्याला समर्थांनी सांगितलं की संत संघामध्ये बंध आणि मोक्ष दोन्ही कळतं। नुसतं मोक्ष म्हणजे काय कळायचं नाही बरं का, दोन्ही कळलं पाहिजे। बंधपणा म्हणजे काय ते कळलं की ते मोक्ष पण, जसं नाण्याच्या एक नाणं उचललं की दोन्ही बाजू आपल्या हातात येतात की नाही एकाच वेळी, त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागत नाही। तर बंध आणि मोक्ष दोन्ही काय ते संत संघामध्ये समजतं। आणि त्याचा आपण एक सूत्र काय बघितलं रामदास स्वामींच्या गेल्या 17-18 ओव्या बघितल्या की माझा मोक्षाचा विचार हा बद्धपणाच्या पार्श्वभूमीवर असतो। की मी काय समजतो, मी मोकळा कधी होईन, माझ्या साधं आहे, माझ्या अडचणी मोकळ्या झाल्या, मला ज्या अडचणी आहेत त्या मोकळ्या झाल्या, फिटल्या विरल्या की मी मुक्त झालो। तर रामदास स्वामी सांगतात असं नाही, कारण का प्रत्येकाची अडचणी वेगळ्या आहेत, प्रत्येकाची मोक्षाची डेफिनेशन वेगळी होईल, मग असं नाही हो। मग त्यावेळेस कसं म्हणले ते की प्राणी संकल्पे बांधला, मी माझ्या मनाशीच काहीतरी घट्ट धरून बसलो आहे की मला लोकांनी मान दिला तर मी सुखी होईन, माझ्या कुटुंबातले सगळे सुखी असतील तर मी सुखी होईन, असे अनेक असे मीच काय मनाने कल्पना करून घेतली। मग त्यांनी काय झालं, त्यांनी एकातून एक कडीत मध्ये कडी गोत गेली, तसं की मग मला जन्म मरण आहे, मला पाप पुण्य आहे, माझा पुनर्जन्म आहे, माझा गर्भवास कधी सुटणार नाही, ऐशी जयाची कल्पना दृढ झाली। या सगळ्या आपल्याला नसतील पण काही असतील, एखाद दोन असतील, काही त्यातल्या ह्या कल्पना आपल्या व्यक्त नाही झाल्या पण आहेत बरं। यातली कुठली पण एक जरी मानली ना, की या दृश्य विश्वातलं काहीतरी मी पसंत मला पडेल असं व्हावं, मग मी सुखी होईन, की मग यात ही सगळी माझ्या पाठोपाठ हे सगळे येतात। मग समर्थ काय सांगतात, तर त्याला ते म्हणतात विवेकाने मला मुक्त करायचं, विवेके मुक्त केला साधूजन। मग विवेकाने मुक्त केला म्हणजे काय, तर बघा की त्यावेळेस आपण बघितलं की मीच माझ्या बुद्धीने जे संकल्प केले तेच माझ्या बंधनाचं कारण आहे। पण एक खूप छान गोष्ट आहे, जर मीच मला स्वतःला बांधून घेतलं आहे तर मीच मग मला सोडू पण शकतो। दुसऱ्या कोणी बांधलं असेल तर मग सुटायचं, त्यासाठी मग दुसऱ्याला बोलवायला लागेल, पण मीच मला बांधून घेतलं तर मग एक गोष्ट किती छान आहे की नाही, की मीच मला मग सोडू पण शकतो। या अर्थाने उद्धरेत आत्मनात्मानम, की मी माझा स्वतः उद्धार करून घेतला पाहिजे, आणि जर घेतला नाही तर मीच माझा शत्रू पण होतो। मग माझ्या हातात आहे। आणि हेच आपण शंकराचार्यांचं भाष्य बघितलं की माझ्या मोक्षाच्या आड जे जे येतील, मग ते नातेवाईक असो, स्नेह संबंधी असो का शत्रू असो, मोक्षाच्या संबंधाने ते सगळे आडच येत आहे। तर बघा गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वचन, किती संत लोक ना साध्या भाषेत बोलतात।
तर संत आणि विद्वानांमध्ये फरक काय? आता बघा, शंकराचार्य विद्वान आहेत, त्यांनी सांगितलं आपल्याला, पण ते त्यांची भाष्य कळायला कठीण जातं की नाही, कारण आपल्याला एक तर ते संस्कृत समजायला कठीण जात. मग एक संज्ञा मला फार सुंदर वाचल्यावर मला इतकी ती भावली की विद्वान, पंडित आणि संतांमध्ये काय फरक आहे. तर म्हणले संत लोक हे वत्सल आहेत, गायीसारखे आहेत, दयाळू आहेत. म्हणजे काय आहेत? तर म्हणले ह्या विद्वानांनी, म्हणजे आता शंकराचार्यांनी किती उच्च भूमिकेवरनं सांगितलं की स्नेहादी बंधन येतं ना, म्हणून म्हणले हे बंधू असलं तरी त्याला टाळा, म्हणजे मोक्षाच्या आड येत असेल तर मग संत काय करतात? ते म्हणतात हे गीता भाष्य, उपनिषद हा सगळा म्हणले ते कडबा खातात आणि आपल्याला उपदेशाचं दूध देतात. तर गायीसारखे वत्सल आहेत म्हणजे काय? तर म्हणे हे सगळे संस्कृतचे नियम, संधी, उपपत्ती सगळं ते व्याकरण काय असेल तो कडबा पचवून ते आपल्याला सोप्या शब्दात सांगतात. तर गोंंदवलेकर महाराजांनी सोप्या शब्दात काय सांगितलं? अहो म्हणले तुम्हाला कुठे जायचंय? म्हणे तुमचा अगदी जवळचा मित्र भेटला आणि त्याच्याशी गप्पा मारण्यामध्ये तुमची गाडी चुकली काय? आणि कोणी तुमचा शत्रू भेटला आणि कोणाशी भांडण झालं म्हणून गाडी चुकली काय? तर गाडी चुकण्यात काय फरक झाला तुमचा? गाडी चुकली तर असं आहे. तर गाडी महत्वाची आहे बरं का, तिथे जातोय तिथे. तर त्या दृष्टीनं बघायचं आपल्याला. आपल्याला आपल्या कुटुंबातल्या लोकांची निंदा नाही करायची, त्यांचा द्वेष नाही करायचा, असं काहीच सांगितलं नाहीये. फक्त सांगितलं मला काय साधायचं आहे. तर संतांनी किती छान सांगितलं की कोणाशी भांडण झाल्यामुळे एक महत्वाच्या जागी जाण्याला उशीर झाला काय, किंवा कोणाशी मैत्री झाल्यामुळे फरक काय झाला? फरक काय, माझं काम राहून जाईल. त्याच्यावर आपण अमृतबिंदू उपनिषदातलं सुद्धा आपण हे एका ह्याच्यावरती एक नाटिका सादर केली होती, लक्षात आहे ना? ती बघितली. आणि त्या नाटिकेमध्ये कसं ते मनानेच बंद पशु असो मानव असो, फक्त मानवाला एक मुभा आहे बर का, की आपण आपलं बंधन मी सोडू शकतो. पण मग ते काही वेळी मी ते मुसंडी मारून त्या बंधनात राहू पण शकतो. त्याचं एक उदाहरण आपण नंतर बघणार आहोत. पण याच नाटकामध्ये जे सूत्रधार होते ते म्हणले अरे मला काही समजत नाही. मग ते त्या भगतकडे, दुला भगतकडे जातात आणि जो संवाद करतात ना, तर मला नुसतं इतकं आश्चर्य वाटलं की या दासबोधातला जो उर्वरित या समासाचा जो उर्वरित भाग आहे ना, तो अगदी ह्या दुला भगत आणि यांचा संभाषणासारखाच आहे. तर तो आज आपल्याला जर वेळ झाला तर ती नाटिका बघूच आपण. पण आधी आपण दासबोध अभ्यास करत आहोत, तर आपण दासबोधाचं बघू. मग आपण पण आपले प्रश्नोत्तर करू शकतो. त्या नाटिकेमध्ये त्यांनी त्या दुला भगतला जाऊन प्रश्न विचारले, पण आपण पण आपले प्रश्नोत्तर आपण पण करू. मग बघा, एकाने विचारलंय, एकाने कॉमेंट केली की गेल्या वेळेचा जो समाज बघितला ते म्हणे जन्म मृत्यूच्या ह्याच्या स्वर्ग नरक त्याच्यात अडकायचं. ते म्हणले मी आश्चर्यचकित झालो की रामदास स्वामींचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही असं कुठे म्हटलं आपण? आपण असं नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं ह्या चक्रात मनाने अडकायचं नाहीये. मनाने का, आता आपल्याला मोक्ष जे रामदास स्वामींना द्यायचा आहे ना, तो ह्याच्या पलीकडला आहे. कारण मी जेव्हा म्हणतो पुढचा जन्म मला चांगला येऊ दे, तर चांगला म्हणजे काय? तर ते माझ्या डेफिनेशनवर ठरेल की नाही चांगला असेल ते म्हणजे काय. मी प्रत्येकाची चांगल्याची परिभाषा वेगळी असेल. तर असं नाही, रामदास स्वामींचा विश्वास आहे. विश्वास म्हणजे तो सिद्धांतच आहे, त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही असं नाही. मग म्हणले त्यांना थिअरी ऑफ कर्मयोगा रॉंग नाही असं कुठे आपण कर्म कर्म जे पण आपण काही कर्म करू त्याचं फळ आपल्याला भोगायलाच मिळणार आहे. आता आपण उपासना सुद्धा ते करायला सांगतात. मग उपासनेचं फळ कोणाला मिळतं? आपलं मन शुद्ध होतं. कर्मसिद्धांत तर खरंच आहे, त्याला टाळून कसं चालेल? फक्त रामदास स्वामी सांगतात की तेवढ्यावर थांबू नका. ते आपण तो पण एक श्लोक आणखीन बघणार आहोत की ते म्हणले मोक्ष म्हणजे नॉन अटॅचमेंट का? तर असं आहे, हे नॉन अटॅचमेंट समजून त्यांनी काय शब्द वापरला, तो विवेके मोकळा केला.
हा, जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तन असं आपण त्याचा एक अर्थ काढला. तर नुसतं नॉन अटॅचमेंट असं नाही. आता कोणाला काय ॲलर्जी असते, त्यांना सगळे अन्न पदार्थ खाता येत नाही, मग ते त्यांना नको असतात, ते मग ते नॉन अटॅच आहेत. मग असं नाही त्याचा अर्थ, पण त्यांच्या मनामध्ये ते खावंसं वाटतं की नाही. किंवा आता एक कैदी वगैरे आहे, मग ते तर काय, आता त्यांना काहीच सुविधा नाही आपल्या मनाने. मग ते आता एक गाडगे महाराजांच्या आठवणीत एकाने लिहिलंय, ते पहाटे उठून ते चालायला जात असत. तर त्यांना त्यांच्या बरोबर जे उठून चालत होते त्यावेळी भायखळ्याच्या पुलावरून जाताना ते सगळे लोक झोपले होते पुलावरती. तर त्यांनी लिहिलंय की गाडगे महाराज मला म्हणले, तर बघा गाडगे महाराज स्वतः किती गरीब अवस्थेमध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. परखड अगदी वाचवत नाही, त्यांचं लिहिलंय वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये. तर ते गाडगे महाराज यांना काय म्हणले की म्हणे, यांनी जर हा असा रस्त्यावर झोपणं, गरिबी ह्यांनी जर समजून केलं असतं तर ह्यांना म्हणे वैरागीच म्हणलं असतं आपण. म्हणे असं नुसतं नॉन अटॅचमेंट म्हणजे मोक्ष नाही. कारण त्यात आनंद नाही हो. आता ते झोपले होते भायखळ्याच्या पुलावर, सगळे ते सुखाने झोपले होते का? त्या पुलावर झोपले होते म्हणजे नाही. तर नुसतं नॉन अटॅचमेंट, वैराग्य नुसतं त्यांनी मोक्ष नाही. मग कशाने होतो? तर बघा या तिन्ही याची उत्तर. आणि आणखीन पण एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर याच्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे. त्याच्यात आपल्याच जाणीवेचा क्रमशः विकास कसा होतो ते सांगितलंय. बघा हा श्लोक काय म्हणतो, देहोहमित्येव जडस्य बुद्धिः. विवेक चूडामणी मधला हा श्लोक आहे की मी फक्त देह हेच आहे. म्हणजे काय, बस खाऊन पिऊन सुखी बास, आणखी माझी काही मी जाणत नाही, ही जड बुद्धी झाली. की मी फक्त देह आहे. आता हे तर आपण नाही येत. मग त्याच्या पुढची पायरी काय? मग त्याच्या पुढची पायरी आहे देहेच जीवे विदुषस्त्वहंदिः. विदुष, विदुष म्हणजे ज्ञानी. त्याचं शंकराचार्यांनी ह्याच्या श्लोकात सांगितलंय की त्याला शिशुवत मुमुक्षु, म्हणजे लहान मुलांना म्हणतात तुला शहाणं व्हायचंय ना, लगेच म्हणतात हो हो शहाणं व्हायचंय. पण मग लगेच ते त्यांना जे काय हवं ते सोडत नाहीत. ते नुसतं विचारलं तर म्हणतात तू शहाणा ना, हो हो म्हणतात मी शहाणा. पण ते बुद्धीत परिवर्तन झालेलं नसतं. हा फक्त पुस्तकी ज्ञानी काय म्हणतो, त्याचा अहम धीही, विदुषी जो आहे त्याचा अहम, त्याची बुद्धी, तो काय मानतो की मी देह पण आहे आणि जीव पण आहे, दोन्ही आहे मी. या देहामध्ये मी जीव रूपानी आहे, हे दोन्ही आहे मी. देहेच जीवे विदुषस्त्वहंदिः विवेक विज्ञानवतो महात्मनः ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी. आता बघा आतापर्यंत आपला कसा प्रवास झाला, मी फक्त जडबुद्धी असलेला देह मानणं. तर याचं आपण बघितलंच की नाही आधीच्या दशकांमध्ये. स्वगुण परीक्षेचा दशक बघितला, तमोगुणामध्ये बघितलं, मूर्ख लक्षणांमध्ये बघितलं. हे सगळे आपण ह्याच्यात बघितलं. यातलं तर आपण कोणी नाही. आता आपण ज्ञान दशकापर्यंत आलो, आपण कसे आहे असो आपण नाही आहे. आपल्याला पुढची पायरी आहे. मग आपली पुढची पायरी काय की देह पण आहे, जीव पण आहे, दोन्ही आहे. मग हे जोपर्यंत आहे ना, देहेच्या जीवे विदुषस्त्व हंदी, त्यांनी या मोक्षाच्या 3 पायऱ्या रामदास स्वामींनी आपल्याला नवदा भक्तीमध्ये सांगितल्या होत्या. आणि काय आहे ते म्हणले, मुक्ती पाहिजे का तुम्हाला, मी देह आहे ही तुमची आपली सुटत नाही हो, मला सोडायची पण माझी नाही सुटत. मग मी कुठली मुक्ती चाहतो? मी देह पण आहे जीव पण आहे असं दोन्ही दोन्ही मानत असेल तर मी म्हणतो मला सलोकता पाहिजे. म्हणजे मला इंद्रलोकात जायचंय, स्वर्गात जायचंय. मग तिथे काय होईल, मला काही इथे जो कोण त्रास आहे तर काही त्रास नाही. मग ते एक स्वामी खूप छान सांगत असत. ते म्हणतात तुम्हाला मुंबईमध्ये राहतात, मुंबईत खूप घराची अडचण, याची अडचण, त्याची अडचण, चला चला आपण आता दिल्लीला जाऊ. मग दिल्लीला काय होतं, दिल्लीला मुंबईतल्या अडचणी नसतात, पण दिल्लीमध्ये दिल्लीच्या अडचणी असतात. तसं आता हे स्वर्गामध्ये सुद्धा हे
स्वर्गाच्या अडचणी असतात. आता स्वर्गामध्ये आपल्याला त्या इंद्राच्या सभेमध्ये गेलो आणि शेवटच्या सीटचं आसन मिळालं, मग तिथनं ती रंभा इतकुशी एक एवढीशी दिसेल तर आपल्याला काय फायदा? आपण म्हणणार काय आहे? असं नाही, आपल्याला जवळची सीट पाहिजे. त्या लोकांमध्ये जाऊन नाही. बरं, डोर कीपर म्हणून मला ठेवलं इंद्राने, तर मग काय उपयोग झाला? मग नाही, नाही, मग मला काय पाहिजे? नाही, मला समीप पाहिजे, इंद्राच्या अगदी जवळ, इनर सर्कल मध्ये मला एंट्री पाहिजे. मग तर चला आणखी, पण मला परवडत नाही, माझं पुण्य नाही तेवढं. मग चला पुण्य वाढवा, सलोकता, समीपता. मग त्या स्वर्गातून ढकलून पण जातात पुण्य संपल्यावरती. समीपता आणि स्वरूपता, हा मग ते एक पार्षद असतात, अगदी त्यांच्यासारखेच दिसतात. मग कुठे जायचं असेल तर त्यांच्या बरोबर मागे पुढे ते सगळं सिक्युरिटी गार्ड सारखं आपल्याला अगदी त्यांच्यासारखेच आपल्याला सिक्युरिटी त्यांच्या प्लेन मध्ये जागा मिळते. हे सर्व सविस्तर आपण पाहिलंय. हा, मग आता ही ही ह्या तिन्ही मुक्ती मी देह पण आहे, जीव पण आहे, ह्याच्यावर आधारलेले आहे. मग आपल्याला जेवढं पचेल तेवढं आपण आत्मसात करू, हो की नाही? मग आता ह्याची पुढची कुठली? मग आपल्याला रामदास स्वामींना, आता ह्याच्या पुढचे दशक आहे, आता ज्ञान दशक आहे. रामदास स्वामींनी आपल्याला विवेक आणि विज्ञानवत करायचं, म्हणजे काय, त्यांना नॉलेज आणि टेक्नॉलॉजी दोन्ही द्यायचंय आपल्याला. असं दोन्ही असेल, जो कळतं तसं मी वागलो पण, मग त्याला ते महात्मा म्हणा. शंकराचार्य महात्मा म्हणतात. मग त्याची बुद्धी काय असते, की ब्रह्मा हा मित्येव मती सदात्म, की ब्रह्म आहे आणि माझे सदा आत्मनी, मी आत्मा आणि ब्रह्म एक आहे, अशी त्याची मती होते. त्यालाच रामदास स्वामी सायोज्य मुक्ती म्हणणार आहेत. आणि त्याचा ती आणखीन खोला जाऊन पुढच्या समासात येता येणार आहे. 8व्या दशकामध्ये सायोज्य मुक्तीचं आणखीन वर्णन आता पुढच्या दशकात येणार आहे. पुढच्या दशकात नाही, पुढच्या समासात येणार. मग चला, आणखीन काय प्रश्न आहे मग त्यांचा आपला? बघा, विल बिलिव्हिंग इन दासवत वन गेट मोक्ष. आता त्यांना फक्त हो का नाही उत्तर पाहिजे, तर हो, होच आहे, की हो खरं आहे. मग पुढचा प्रश्न त्यांचा आहे, मला मोक्ष मिळालाय का नाही? आता असं आहे, मोक्ष म्हणजे पूर्णपणे तादात्म्य होणं. आता तादात्म्य होण्याचं एक उदाहरण आपण म्हणलं होतं, रामकृष्ण परमहंस सांगायचे, अगदी गोड, संतांची इतके गोड असते. ते म्हणले, आई झोपत होती मुलाला, मूल काही झोपत नव्हतं. तर मूल म्हणले, ते आई म्हणले, अरे कसा झोपत नाहीस, तू झोप लवकर. मग तो मुलगा म्हणतो, आई मला झोप लागली की मला कसं कळेल? तर मग तो आईला म्हणतो, मला झोप लागली की मला सांग. मग आई म्हणते, हो हो सांगे. मग आता हे, आता मला मोक्ष मिळालाय की नाही, आता असं आपल्या मनात शंका येते, म्हणजे नाही मिळाला. कारण मोक्ष मिळाला हा प्रश्नच राहणार नाही. मग आता आणखीन एक पायरी पुढे, मग ते म्हणतात, हे सगळे संवाद का जरूर आहेत, कारण निसंशय होणं हे पण एक मोक्ष मिळण्याची तयारी आहे बरं का. म्हणून आपण विचार करण्यासाठी ह्या शंका आपण आणखीन बघणार आहोत. आज जर आणखीन पण एक शंका बघणार आहोत, कारण त्यांनी काय होईल, आपल्याला ज्ञानदशक समजायला मदत होईल. आणि आज ज्ञानदशक आपण थोडक्यात बघणार, सगळ्या ओव्यांनी बघणार, कारण ते आता कारण काय ते आपल्याला आणखीन कळेलच पुढे. तर म्हणले, खरा रिअल गॉड, म्हणजे गॉड रिअल मग अनरिअल पण असतो का? तर रिअल गॉड निर्विकार, निर्गुण, बियॉन्ड परसेप्शन आहे. आता बघा, गेल्या वेळी आपण रामदास स्वामींनी सांगितलेली ओवी पण मनाच्या श्लोकातला श्लोक बघितला होता, की प्रत्येक भक्तागणिक भगवंताचा अवतार होत असतो. आता रामदास स्वामी मानत आहेत, तर मग आपण त्याच्यावर शंका घेणारे कोण? आणखी दुसरं पण एक आहे बरं का. आता समजा, आता आपण व्यवहारातलं उदाहरण घेऊ, आपल्याला बुद्धीला पटण्यासाठी, जेणेकरून काय, आपल्याला आपल्या बुद्धीला पटवायचंय, बुद्धी एकदा कन्व्हिन्स झाली. आता बघा, व्यवहारी याच्यामध्ये आपण आता एखादा नाटक किंवा सिनेमा असतो, मग काही त्याच्यात किती असतं, प्रोड्युसर असतो, निर्माता असतो, मग दिग्दर्शक असतो, त्यात नट असतात, हिरो असतो, आणि मग काय वितरक असतात त्याचे. आता समजा कोणी एखाद्याने ठरवलं, असे आहेत काही सिनेमे जे प्रोड्युसर, निर्माता, दिग्दर्शक, मुख्य भूमिका, लेखन, पटकथा लेखन सगळं एकानेच केलेलं आहे. सगळे तेच आहे. मग त्या काही वेळेस त्या नटाच्या त्यात डबल टिबल रोल पण असतात. मग आता सगळं तोच आहे, मग सगळं तोच आहे, तर मग
मग काय आहे दिग्दर्शक कोण आहे, मग ते एक नाव सांगायला लागेल, मग ते डबल टिबल रोल असतात ते सांगायला लागेल. म्हणजे सगळंच कसं काय ते आहे, आहे तर त्यांनी तोच निर्माता आहे, तोच दिग्दर्शक आहे, त्याला कोण थांबवणार, त्यांनीच पटकथा लिहिली आहे. मग आता जर भगवंतच म्हणत आहे की मी निर्गुण आणि सगुण दोन्ही आहे, तर आपण ऑब्जेक्शन घेणारे कोण? आणि याचा एक सुंदर संवाद. पण ही शंका आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याच्याशी झगडलं पाहिजे प्रामाणिकपणे, आणि गुरु सांगतात तसं आपली बुद्धी चालवली पाहिजे. त्याचं एक सुंदर उदाहरण, एक महेंद्रनाथ गुप्त नावाचे एक प्रिन्सिपल होते इंग्रजी शाळेचे. ते रामकृष्णांच्या वेळी होते आणि त्यांनी त्यांच्या रामकृष्णांबरोबर झालेले संवाद लिहून ठेवले. तर त्यांनी त्यांना पहिल्याच भेटीत, आणि माहितीये का, हे इतके प्रिन्सिपल होते इंग्रजी शाळेचे, अहो ते जीव द्यायला निघाले होते संसारातल्या कटकटीना वैतागून. तर त्यांच्या मावस भावाने सांगितलं, अरे म्हणून ते घरात निघून आले त्या मावस भावाकडे. त्यांचा मावस भावाचा बाय चान्स या दक्षिणेश्वरच्या जवळ राहत होता. तो म्हणला, इथे हे नवीन एक साधू आहेत, त्यांचं तिथे आपण जाऊया, तिथली बाग खूप छान केली, तुला मन रमेल, म्हणून हे दोघे तिथे आले. आणि तेवढ्या एकाच वेळी त्यांचा मावस भाऊ तिथे आला. नंतर तो पुन्हा कधी आला नाही. आणि हे महेंद्रनाथ गुप्त मात्र रामकृष्ण परमहंसांचे चिकटले ते शेवटपर्यंत. कसं आहे बघा, कसा खेळ आहे. तर त्यांनी त्यांना पहिल्याच भेटीत प्रश्न विचारला की देव निर्गुण, त्यांना हा प्रश्न होता. तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना विचारला प्रश्न की तू कुठल्या देवाला मानतो, सगुण का निर्गुण? तर ते म्हणले, मी निर्गुण देवाला मानतो. तर निर्गुण देवाला मानण्याचं आणखीन एक आपण उदाहरण बघणार आहोत, पण ते आपल्याला छान वाटतं हो, पण आपली झेप नाही ना तेवढी. तर मग त्यामुळे अँकर व्हायला आपल्याला काही साधत नाही, कारण निर्गुण देव मानल्यावर आपण संबंध कसा जोडणार देवाशी? पण रामकृष्ण परमहंस म्हणले, ठीक आहे, हरकत नाही, पण म्हणे तो सगुणाला कमी लेखू नको, ते तेवढं तसाच आहे. तर त्यांनी घरी आल्यावर डायरीत लिहून ठेवलंय. म्हणजे परमहंस तर म्हणले असं, पण म्हणले देव, आता हा जो प्रश्न आहे ना हा विचारलाय, अगदी तसंच त्यांनी लिहून ठेवलंय डायरीत. म्हणजे देव जर निर्गुण असेल तर सगुण कसा असेल? दूध जर पांढरं असेल तर दूध एकाच वेळी काळं आणि पांढरं असेल का? असंच त्यांनी लिहिलं घरी आल्यावर. म्हणजे दोन्ही कसा असेल? आणि मग त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या भेटीमध्ये हा संवाद पुढे चालू राहिला रामकृष्ण परमहंसांचा. आणि एका स्टेजला रामकृष्ण परमहंस त्याला विचारले चर्चेमध्ये, म्हणजे तुझा निर्गुणावर विश्वास आहे ना? तो म्हणला हो. मग म्हणे, होल्ड ऑन टू दॅट थॉट, आता तो थॉट बदलू नको, असं त्याला वॉर्न केलं. नाउ होल्ड ऑन टू दॅट थॉट, बदलू नको तो विचार. आणि मग त्याची पुढे त्यांची कसा क्रमविकास झाला ते त्यांनीच दिलंय. तर म्हणले, देव दोन्ही बनू शकतो. मला निर्गुण मानायचं, निर्गुणाची भूमिका मला मुभा दिलेली आहे बरं, पण देव म्हणतो मी सगुण पण आहे. तसं तो नट अनेक भूमिका करतो, तुम्ही म्हणणार नाही तुम्ही अनेक भूमिका नाही करू शकत. तर म्हणणं, मी निर्माता आहे, मी दिग्दर्शक आहे, मी स्टोरी लिहिली आहे, ही मी काही पण होऊ शकतो. तुम्हाला कुठलं आवडलं असेल तुम्ही त्याच्यावर मला लक्ष केंद्रित करून तुम्ही म्हणू शकता, पण मला जे बनायचंय ते माझं नाटक आहे, मी काही पण बनेन. ते दोन्ही आहे, आपल्याला जे आहे मुभा दिलेली आहे. मग सगुणाचं काय विशेष महत्व आहे ते आपण बघूया. पण त्याच्या आधी एक दुसरी शंका बघूया की सगुणाचं निर्गुणाचं महत्व बघा. तर बघा, हे विदुर आणि युधिष्ठिर हे किती उच्च प्रतीचे साधक होते की नाही. मग आता महाभारत युद्धाच्या वेळी युधिष्ठिराला काही चैन पडेना बघा, की तो आता हे युद्ध व्हायचं, इतका संहार व्हायचा, त्याला उपदेशाची गरज भासू लागली. तर विदुर आणि युधिष्ठिर संवाद आहे, असा आपला मनात विचार आला की मी युधिष्ठिराला कुठे तीर्थक्षेत्राला जावं, पुण्य कमी पडतंय का, असं कसं झालं, असं विचार येत असतील. तर त्याला विदुराने जो उत्तर दिलं ना, ते सगुण आणि निर्गुण याच्या उंबरठ्यावर आहे. कसं आहे ते बघा. विदुर काय म्हणतात युधिष्ठिराला, आत्मानदी संयम पुण्यतीर्था सत्योदकाशील तटादयोर्मी
तत्राभिषेकं कुरु पांडुपुत्र नवारिणा शुद्ध्यति चांतरात्मा. आता आपण अर्थ बघू. अगदी फार सुंदर श्लोक आहे. काय असतं की जीवनामध्ये आपल्या आत्मा नित्य पण आहे, पण आपल्या जाणीव जशी बदलत जाते तर बदलता पण आहे. मला एक सुंदर उदाहरण काय म्हणजे आत्मा हा नदी सारखा आहे. तर समजा कोणी आपल्याला विचारलं काय रे आज तू नदी पाहून आलास, उद्या तीच आहे का? म्हटलं तर नाही, म्हटलं तर नाही. काल जे मी पाणी बघितलं होतं ते वाहून गेलं की नाही. तेच पाणी आज आहे का? ते पाणी नाही, नवीन पाणी आलं. पण मग नदी तीच आहे. पण तर तसा आत्मा हा नित्य प्रवाही आपल्या जीवनात आपल्याला अनुभवाला येण्याच्या दृष्टीने हा दृष्टांत दिला. बर चला, नदीचा दृष्टांत दिला. कारण युधिष्ठिराला शुद्ध व्हायचं होतं. त्याला असं वाटलं माझं पाप आड येत आहे. तर विदुर त्याला युधिष्ठिरांना सांगतायत, अरे पाण्याने नाही शुद्ध होत आत्मा, आत्मा कशाने शुद्ध होतो ते सांगताय. म्हणजे शुद्धी तुला आनंद मिळायचा तो कशाने मिळतो ते सांगतात. मग नदीमध्ये काय काय असतं बघा. नदीमध्ये ऑफकोर्स पाणी असतं, पाणी पाहिजे, प्रवाही आहे. मग तिथे नदीला आणखी काय असतं? पुण्यतीर्थ असतं, तीर्थक्षेत्र असतात, हो की नाही? आणखी काय असतं? म्हणजे नदी पुढे जायला अप्रोच व्हायला घाट असतो की तट असतो, तट बांधलेला नदीला. आणखी काय असतं? आणि त्यात नदीमध्ये लाटा असतात. आता विदुर सांगतायत की हे जे सत्य आहे ना, सत्य वागणूक ते पाण्यासारखं आहे. सत्योदका, सत्य उदका, सत्य हे उदक आहे. मग पुण्यतीर्थ काय आहे? तर माझी संयमी वागणूक म्हणजे उपासनेची, गुरुनी सांगितली तशी वागणूक हे पुण्यतीर्थ आहे. आहा, उठून जायला नको. मला गुरुनी सांगितलं ती उपासना मी घरी बसलो, मी पुण्यतीर्थात असल्याचं पुण्य मला मिळत आहे. असं विदुर सांगताय. मग अप्रोच कसा आहे? माझं जे शील आहे, माझी जी वागणूक आहे ती पवित्र असली पाहिजे की नाही. तो घाट आहे, तो तट आहे. तट तुम्ही घाट बघितलेत का नद्यांचे? कसं पायऱ्या असतात उतरून जायला, ते माझं शील आहे. आणि दयाच्या उर्मी आहेत, दयोर्मी, माझ्या मनात जे करू चांगल्या चांगल्या भक्तीचे जे तरंग उमटत आहेत त्या लाटा आहेत. तर बघा दोन्ही आहे, आत्म्याचा आहे. पण विदुर सांगताय की तिथे अभिषेक कर पांडुपुत्रा, तिथे अभिषेक कर पाण्यात न वारिणा शुद्धतेच्या अंतरात्मा. हे मला सत्य, संयम, शील, दया कर्तव्य केल्याने तुला पुण्य लाभेल. बर, मग याचा संबंध कुठे आहे? याचा संबंध पुढच्या प्रश्नाशी काय आहे. हे काय म्हणले, पाप पुण्य हे समांतर असेल तेव्हाच मानव जन्म मिळतो. आता हे आपण एक उदाहरणार्थ अगदी ओव्हर सिम्प्लिफाईड तऱ्हेने आपण बघत आहोत का, की समजा माझ्या कोटी कोटी माझे पाप पुण्य आहे, त्यातली समजा एक हिशोबासाठी कोटी कोटी मधली 1000 माझी फळाला आली कर्म, 1000. ते बरोबर पाप पुण्य, पाप त्यातली 50 पुण्य फळ आहेत, 50 पाप फळ आहेत, असं योग्य प्रमाणात होईल की नाही. आणखीन बाकीची 9,99,00,000 तशीच आहेत बरं का. 1,00,000 फक्त फळाला आहे, त्याने मी मनुष्य जन्म झाला, मनुष्य जन्मात आलो, बाकीची अजून तशीच आहे. तर हे समजण्यासाठी मग त्याची जे काय आता येतील फळाला ते येऊ द्या. आता पाप पुण्य त्यांनी मानव जन्म, मानव देह मिळतो. बर, मग पुढचा प्रश्न काय आहे की पाप पुण्याचा हिशोब कसा ठेवावा? तर याचा अगदी छान उत्तर म्हणजे आपल्याला ठेवायचा नाहीये हिशोब. ते काम भगवंतानी आपल्याकडे ठेवून घेतलेलं आहे. त्याची काळजी आपल्याला करायची मुळीच गरज नाही. कारण असं माझ्या पाप पुण्याच्या कल्पना आता पुढे आपण बघणार आहोत, त्या माझ्या लाईक्स डिसलाईक्स वर अवलंबून असतात हो. कारण का ते त्यांनीच मी सगळं कर्म, पण मी साधना पण करतो ना, ते माझे रागदेश सोडून करायला बघत नाही. माझ्या कम्फर्ट झोन मध्ये मला साधना मी करतो. तर पाप पुण्याचा हिशोब मला ठेवायचं काम नाही, ते भगवंत करत आहे. मग म्हणले पुण्याचा साठा वाढेल यासाठी काय करावे? बरोबर प्रश्न आहे. आणखी म्हणले पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे नक्की काय? त्याही पेक्षा त्यांना आणखी प्रश्न आहे की पाप म्हणजे काय, की पाप घडू नये.
ते एक पापाची सुंदर डेफिनेशन आपल्याला व्यवहारापुरती एका संतांकडनं ऐकली. ते म्हणले कोणाचेही अंतःकरण न दुखवणे म्हणजे अंतःकरण दुखवलं तर पाप लागलं असं म्हणतात. त्याने एक ते सांगायचे घडलेली घटना. आता हे बघा, हे भटजी बापू हे तुमच्यापैकी काही जणांना ऐकून माहित असतील. यांचं हैदराबाद मध्ये ते होते. हे निजामाच्या पुढच्या खूप आधी होते. साधे होते, विवाहित होते, गृहस्थ होते. त्यांचं असं व्रत असे की कोणाचं अंतःकरण नाही दुखवायचं. तर अंतःकरण नाही दुखवायचं म्हणजे किती नाही दुखवायचं. तर बघा, त्यांची ते कीर्तन करायचे, वारकरी होते, सुंदर गायचे, गाण्यामध्ये त्यांची खूप गती होती. आणि गाण्यामधला एक टप्पा नावाचा एक जो गायन प्रकार आहे तो ते फार सुंदर तऱ्हेनं गायचे. तर अहो, त्यांची पत्नी वारली. आता ते कुठे राहायचे, गरीब होते. तर त्या जो कोण सरदार होता त्याच्या बागेमध्ये मडग्या म्हणजे त्या बागेमध्ये जे स्टोरेज सारखे असायचे ना त्यातल्या एका खोलीत राहायचे. तर पत्नी वारली. आता त्यांचे शिष्य वगैरे बरेच होते. मग आता ते गेले तयारीला. मग हे विहिरीच्या काठावर बसले होते भटजी बापू. आता एवढे आपली सोबती सहकारी आपली गेली जीवनातली, बसले होते. एवढ्यात एक तेलंगी व्यापारी आला. त्याला काही माहित नाही इथे असं झालंय ते. आणि तो भटजी बापून काय म्हणला की मी कोणी खूप तुमचा शोध घेत आलो, मला असं कळलं की तुम्ही हा गायनातला टप्पा हा गायन प्रकार आहे तर ते तुम्ही खूप छान गाता, ते मला म्हणे तुम्ही गाऊन दाखवा. तो भटजी बापू म्हणले आता नको. नाही म्हणले, आत्ताच गा. ते गायला सुरुवात केली त्यांनी तो टप्पा. आणि एवढ्यात ती मंडळी आली. म्हणले अरे, म्हणले काय करताय तुम्ही. म्हणले ह्याला टप्पा काय तो म्हणा विचारायला आला, त्याला मी गाऊन दाखवतो. एवढं जमेल आपल्याला, नाही जमायचं. पण हे कोणाचं अंतःकरण नाही दुखायचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे बघा. आणि त्यासाठी श्रीमंत असायला नको, काही असायला नको. तर बघा, हे आपल्या हातात आहे. त्यांनी पाप नाही करायचं म्हणजे इतकं त्यांच्या आणखी सांगित कधी, पण आजचा विषय नाही. त्यांची श्रेष्ठता फार होती भटजी बापूंची. तर कोणाचे अंतःकरण न दुखावणे म्हणजे ह्याला साध्या साध्या उदाहरणातलं आणखी पुष्कळ, आता कॉम्प्लिकेटेड सांगायचं गरज नाही शास्त्रातली. मग दुसरा प्रश्न काय आहे की आपल्या पुण्याचा साठा वाढेल यासाठी काय करावे. तर आपल्या बुद्धीत परिवर्तन झालं पाहिजे. मी मनाने बुद्धीनं मी साधनेला बिलगलं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे. आता आपण आणखीन एक शंकराचार्यांचा श्लोक बघ. ते म्हणतात, श्रुते शतगुणम विद्यात मननम मननादपि निदिध्यासम लक्ष गुणम अनंतम निर्विकल्पकम. बघा, इथे 3 श्रेणी सांगितल्या. वाढायला पाहिजे ना माझं पुण्य, माझी आवड, माझी उपासना. तर बघा, शतगुण, लक्ष गुण आणि अनंत या 3 श्रेणी आहेत. या 3 श्रेणी मग त्या कशा कशाला आहेत. ते या श्रुती म्हणजे श्रवण करणं, मनन करणं आणि निधिध्यासन करणं. तर म्हणले नुसतं ऐकणं एक झालं, पण मी जे ऐकलं त्याच्यावर जर मी मनन केलं तर मला 100 कोट गुण म्हणजे त्या 100 पट मला जास्ती माझी उपासना फलदायी ठरेल. नुसतं मनन नाही करायचं बरं का. जे ऐकलंय संतांकडनं त्याच्यावर मनन करायचं. म्हणजे मननापेक्षा निधिध्यास आणखीन केला तर लक्ष गुण आहे. आणि मग आता जे निर्विकल्प ज्यांनी विचारलं की फॉर्मलेस, ते तर आहेच. अनंत गुण त्यांनी फायदा होईल. पण हा क्रम आहे बघा. मग आता हे दोन्ही काय झालं, या दोन्ही श्लोकांचा ताळमेळ कसा लावायचा. तर समर्थांना आपल्याला या ज्ञान दशकामध्ये विवेक विज्ञानवत आपल्याला महात्मा बनवायचंय. त्याचं शंकराचार्य सांगतायत, तुम्ही श्रवण, मनन आणि निधिध्यासन आपण जर केलं तर आपण विवेकवत आणि विज्ञानवत हे असे दोन्ही बनू.
आपल्यात सामंजस्य माधुर्य होईल आपल्या उपासनेमध्ये. बर, चला आता असे हे संकल्पाचे बंधन संत संघामध्ये तुटतं. ते कसं तुटतं ते सांगतात आता. ऐकतयाचे लक्षण सांगिजे. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर. आता हे संकल्प मी म्हणजे मला कशाचा संकल्प, मी काय कशाला धरून बसलोय ते सांगण्यासाठी मी कुठे आहे म्हणजे जीव कुठे आहे ते सांगण्यासाठी समर्थ आता आहे. आपलंच वर्णन आहे, जीवाचं वर्णन आहे ते सांगताय की शरीर पाचा भूतांचं आहे, निर्माण झालं. मग आता साहजिक आहे, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे. मग ते आपलं जशी पाच भूतांचा जसा स्वभाव आहे तसं चालत आहे. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करुण लक्षण चौपुटी तत्वांचे. तर हा खूपच खोल ओवी आहे, पण या विचार पूर्ण करतो हा ब्लॉक आणि मग आपण बघू की ह्या प्रकृती स्वभावे म्हणजे काय ते सांगतायत. की हे पाचा भूतांचे शरीर प्रकृती स्वभावे चाललंय. आणखी त्याचा काय काय अर्थ होतो, मला त्याच्यात लुडबुड करायची गरज नाही आहे. ईश्वराने ती सिस्टीम लावलेली आहे, ती तशी चालू द्या, त्यात मी गडबड करायची गरज नाही, मारामारी करायची गरज नाही. म्हणून हे समजून देण्यासाठी हे आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे काय आणखीन सांगतायत. ऐसी ब्रह्मांड रचना. ऐसी म्हणजे या 33व्या ओवीत सांगितली तशी, ती आपण बघणार आहोत पुढे नीट विस्ताराने. अशी ब्रह्मांड रचना आहे, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. हो, ही आता 32 मत मला गंमत वाटली. 33व्या ओवीमध्ये समर्थांनी 32 मत सांगितली आहे. ती सगळी त्याचा अर्थ लावायचा, मेळ लावायचा, हे मत भांबवण्यासारखंच आहे. म्हणे मग त्यांनी काय झालं, म्हणे नाना मती नाना भेद, भेदे वाढती विवाद, तरी तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. आता बघा, एवढं सगळं डोक्याला कटकट, पण मग संतांनी काय केलं, हा तत्वज्ञानाचा कडबा पचवून आपल्याला ऐक्यतेचा संवाद दिला. मग तो काय दिला तर बघू. तो समजण्यासाठी आपल्याला अडचण काय आहे ते आपण बघूया आधी. हे समजायची गरज आहे का, हे सगळं समजायची आपल्याला गरज आहे का? आहे गरज. का, मला एक आठवण झाली की कसं अगदी जोमाने प्रयत्न करणारे कसे असतात. खूप वर्ष झाली त्याला. न्यू जर्सी स्टेट आहे ना, तिथे या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सायन्सच्या कॉम्पिटिशन घेतात. मग त्यातनं पहिले दुसरे तिसरे आलेले विद्यार्थी असतात, तर मग त्यांना ते न्यू जर्सी स्टेट त्यांच्या खर्चाने त्यांना कुठे रिसर्च करायला जायचं असेल तिथे पाठवतात. तर त्यातली एक विद्यार्थिनी माझ्या लॅबमध्ये ती आली बायोलॉजीचं रिसर्च करायला. मी मायक्रोबायोलॉजीमध्ये रिसर्च करायचो त्यावेळेस, तर बायोलॉजी रिसर्च करायला आली. तर तिला विचारलं की तू माझी ही लॅब कशी सिलेक्ट केली, तुला बायोलॉजीत तुला काय डॉक्टर व्हायचंय का? ती म्हणले नाही, पण म्हणले मला एक 2 महिने का 3 महिने जे काय येतात समरला, ते म्हणले मला हे प्रयत्न करून मी मनापासून प्रयत्न करणार आहे आणि ठरवणार आहे की मला बायोलॉजी नको. हा निर्णय माझा पक्का करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करण्यासाठी मी ही लॅब मध्ये आले. म्हणजे म्हणे पुढे मला पश्चाताप नको व्हायला, पण मी मनापासून प्रयत्न मात्र करणार. बघा, म्हणजे बघा, जे आपल्याला करायचं नाही, मला तत्वज्ञानात शिरायचं नाही, पण मग सद्गुरूवर विश्वास नाही का, मग आपल्याला 2च पर्याय आहेत. बघा, हा जो अत्यंत उच्च कोटीचा मोक्ष समर्थ आपल्याला देऊ इच्छित आहेत ना, तो त्याला जी किंमत द्यायला लागते ना, ती निगोशिएबल नाहीये. नॉन निगोशिएबल आहे. फक्त चॉईस एवढा आहे की आत्ता तत्क्षणी विश्वास ठेवा, नसेल तर मग क्रमाक्रमाने समजून घेऊ आपण तत्वज्ञान. मग जेव्हा बुद्धीला खात्री पटेल तेव्हा होईल. तर चॉईस इज आवर्स. आता बघा, हे आपली स्थिती कशी आहे. आता हे संतांनी एक सुंदर वर्णन केलंय, विवेचन. हे माझ्या मनचं नाही सांगत आहे, पण मला हे पटलं की आपल्या साधनेच्या सुरुवातीला आम्हाला वैराग्य सांगितलं, अरे कोणी रागवलं तरी तू गप्प बस,
भाग घेऊ नको खूप त्याच्यामध्ये, तर ते मिळमिळीत वाटतं. मी वैराग्याला मिळमिळीत म्हणतो. आणि कर्मयोग कोणी खूप काम करत असेल तर तो मला दणकट वाटतो. असे मी माझ्या या दूषित वृत्तीनं ती मी जी वृत्ती आहे ती मी परमार्थात आणतो. मिळमिळीत वृत्तीनं. याला एक बघा, आपण रामायण वगैरे जे वाचतो ना, त्यात एक सुंदर कथानक येतं की जेव्हा विभीषण रामाला येऊन शरण येतो की नाही, तर रावण काय करतो, त्याचे हेर पाठवतो आणि म्हणतो अरे तो कसं विभीषणाला घेतलंय का रामाने स्वीकार केले का, जा जरा बघून या. मग ते येऊन रिपोर्ट काय करतात रावणाला, ते सांगतात विभीषणाला रामाने आश्रय दिलाय, पण ते म्हणले तो हनुमान तो माकड आलो होतं ना लंकेमध्ये, जाळली सगळी लंका, ते म्हणे सगळ्यात काय म्हणायचं कमी बलवान आहे हनुमंत, सगळ्यात कमी बलवान आहे. तर रावण म्हणतात कसं काय, रावणाने विचारलं. तर म्हणजे शांतपणे बसून होता. आता बघा, ही असुरांची बुद्धी. तर हनुमंतांची काय भूमिका, जोर काम नाही तर मी हरिचिंतनात रामचिंतनात स्वस्थ बसलो आहे. तर त्यामुळे राक्षस बुद्धीला काय वाटलं, हे वैराग्य मिळमिळीत वाटतं आणि कर्मयोग दणकट वाटतं. मग त्यांनी काय होतं, कर्मयोग दणकट वाटतो आणि वैराग्य मिळमिळीत वाटतं, म्हणजे काय होतं, याचं कारण असं आहे की मिळमिळीत वैराग्य जर वाटत असेल तर तो मग संन्यास योगाला मी विकृत समजतो किंवा माझ्यात विकृत संन्यास योग घेतो, किंवा मी कर्मयोग पण जरी केला या दणकटपणाचं अट्रॅक्शन येऊन, तर मी विकृत कर्मयोग करतो. का बरं असं, कारण मला माझ्या आवडीनिवडींना धक्का न लागता साधना मला हवी आहे. माझे राग द्वेष मला त्याला कोणी धक्का नाही लागतं का, माझा त्याला मी मला अपमान समजतो माझा आवडीचा. मग त्यांनी काय होतं, तर बघा, विकृत संन्यास म्हणजे काय, हे आळसाला उत्तेजन देण्यासारखं आहे. म्हणजे निराशाला मी कर्मसन्यास समजतो. त्यांनी कसं मला भगवंताच्या जवळ बी कसा जा. या विकृत कर्मयोग म्हणजे काय समजतो, अति उत्साह आणि काम कुठला करायचा, तर माझं कर्तव्य ते सोडून सगळ्या कर्मात रुची घ्यायची. किती आता लोक सांगतात, म्हणले अहो माझा नवरा घरी इतकं काम आहे, घरातल्या कॉलेजातल्या जण शिकवत नाहीत, बाहेर जाऊन करतात सगळं. आता ते कुठल्या मिशन मध्ये जातात, मग ते मी नाव सांगत नाही कुठल्या मिशन मध्ये जातात, पण आता ते म्हणतात तो ते पती तर सांगतात नाही मी तर कर्मयोग करतो जाऊन तिथे. तर असं आहे, तर अति उत्साहात कर्तव्य विरहित कर्माची रुची, मग आता हे कसं होणार. मग याचं फळ काय मिळतं, फळ आहे याचं. यांनी काय होतं की मी निराशेतनं आलेला आळसातला असा जर असेल विकृत संन्यास योगात, मग मी क्रोधाला बळी पडतो. माझ्याच राग तो तर गेला नाहीये ना, मी क्रोध बारीक सारीक गोष्टीत राग येतो, काम काही करत नाही, आळशी बसलेला आहे, माझ्या क्रोधाला बळी पडतो. आणि याच्या दुरुद्योगी कर्मयोग कामाला बळी पडतो. कुठेतरी मी घरी नको, मग बाहेर काहीतरी करून बसतो, वेड्यासारखं वागून बसतो. तर हे नकोय आपल्याला, हे टाळायचं असेल तर हे मला समजून घेतलं पाहिजे. बुद्धीचं परिवर्तन होण्यासाठी, किंबहुना माझी बुद्धी एवढी कुशाग्र नाही, मी आपलं मुकाट्याने शरण जातो, हा निर्णय तरी येण्यासाठी तरी आपण समजून घ्यायचा, मी प्रयत्न करतो, मला करतो. आता तुमचं तुम्ही बघा, मी तुम्हाला समजणार नाही असं कसं काय म्हणू शकतो मी, नाही. बरं चला, आता ही तत्व ऐक्यतेचा संवाद साधू जाणती या तत्वांचा मी, हा जीव काय आहे, तर काय आहे, त्यामुळे देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे. म्हणजे हे सृष्टीची रचना काय आहे ते सांगतायत, जीव आणि जगत याचा संबंध सांगतायत. आणि हे प्रकृती स्वभावे जगदाकारे वर्तुलागे, हे असंच घडणार आहे. काय घडणार आहे, तर याच्यावर आपण विचार करू. बघा आता याच्यात काय सांगितलंय, येथे एक सॅम्पल बघणार आहे बरं, कारण हा याच्यानंतर तर सगळा समाज आहे, अशाच ओवे आहेत सगळे.
पण बघू आपण आपल्याकडनं सोप्या शब्दात बघू. हे काय आहे? देह आहे. मग देह, आता देह कुठल्या कुठल्या देह आहे हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. स्थूल, सूक्ष्म, कारण देह, महाकारण, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तरी आला पाहिजे. मग आपल्याला अवस्था तुम्हाला माहिती आहेत की नाही? अवस्था, आता सगळे तुम्ही जागृत अवस्थेत आहात का? असाल तर मग आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य, या 4 अवस्था झाल्या. बर. मग अभिमान म्हणजे काय? आपण सोप्या शब्दात त्याला जाणीव असं म्हणू. आपली जाणीव कुठे कुठे आहे? आपली जाणीव ही बघा की आपली जाणीव ही विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा आहे. म्हणजे काय आहे? तर माझी जागेपणची जी जाणीव आहे की नाही, जागेपणची जी माझा समज आहे आपण जे म्हणतो त्याला ते म्हणतात विश्व. मग मी स्वप्न बघतो, झोपलेला आहे, स्वप्न बघतो, पण तिथे तेज असतं की नाही, उजेड असतो की नाही स्वप्नामध्ये, तो कुठला असतो? तो स्वप्नातला जो उजेड आहे त्याला म्हणतात तेजस. ती जी जाणीव आहे त्याला नाव आहे तेजस. मग गाढ झोप लागली तर त्याला, हे आता प्रज्ञा आणि प्राज्ञ ह्याच्यामध्ये गोंधळ नाही घालायचा आपल्याला. हे प्राज्ञ म्हणजे प्रकर्षेण अज्ञ, म्हणजे अजिबात काही माहिती नाही, ती म्हणजे सुषुप्ती. मग या सगळ्या अवस्था कशाच्या तरी आधारावर आहेत की सगळ्याला, या सगळ्याला व्याप्त जी जाणीव आहे त्याला म्हणले प्रत्येगात्म जाणीव. बर. मग स्थान पण आहेत की नाही 4? हो, स्थान आहे. कुठली आहे? तर बघा, नेत्र, कंठ, हृदय आणि मूर्धा. हे काय आहे? ते बाहेरचं जग बघतो त्याला म्हणतात नेत्र. तर याचं एक सुंदर उदाहरण एक संत सांगत असत की जो सत्पुरुष असतात की नाही, त्यांचं हे सगळे विश्व, तेजस, हे सगळ्या अवस्थातनं ते परमात्म्याला विलीन झालेले असतात. त्यामुळे आपण त्यांच्या सत्संगतीत नुसतं गेलो आणि त्यांनी आपल्याकडे नुसतं डोळ्यांनी बघितलं ना, आपण त्यांच्या कृपाछायेत येतो. आणि बघा, असे किती ठिकाणी आपल्याला अनुभव आला असेल, आपण त्या सत्संगात जावं, त्या गुरुनी नुसतं आपल्याकडे बघितलं तर आपल्याला शांती वाटते. ते ह्या कारणाने की जागेपणी नेत्र. आपल्याच ग्रुप मधल्या कोणा तरी बोलत होतो मी, आता लक्षात नाही कोणाशी बोलत होतो, की स्वप्नामध्ये जर संत यावे, संत दर्शन व्हावं असं साठी काय करावं, त्याच्यावर अखंडानंदांचं एक वचन मला सापडलं, त्यांना मी फॉरवर्ड केलं, आता असतील कदाचित ते म्हणले, झोपताना कंठामध्ये अशी जाणीव ठेवा की ईश्वर माझ्या कंठामध्ये आहे, असं अखंडानंदांचं वचन आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्वप्नामध्ये संत दर्शन होईल. त्यांचं किती, आपल्याला कल्पनाही नाही की त्या संतांचं एकत्व किती झालेलं असतं. मग हृदय आणि मूर्धा, आता योगी लोक जे असतात ज्ञानी, ते मूर्धा म्हणजे टाळूतून त्यांचा प्राण जातो. तर अखंडानंद महाराजांचे वडील होते ना, त्यांनी त्यांचं स्वतः सांगितलंय की मी त्यांनी त्यांचा अंतकाल आल्यावरती त्यांनी सांगितलं मला गंगा काशीला तीर्था घाटावर न्या, आणि म्हणे त्यांनी योगिक स्थितीमध्ये प्राण सोडले, तर म्हणे त्यांची कवटी फुटली आणि त्यातनं एक मूठभर मांसाचा गोळा येऊन गंगेत पडला. हे म्हणे मी एकट्याने नाही, अनेक जणांनी पाहिलं. हे जे आहे सांगितलं ते सगळं सत्य आहे. आता भोग तर आपण या 4ही अवस्थांमध्ये भोग आहेत, ते तर भोगतो, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. मात्रा काय आहे? मात्रा तर बघा की अ, उ, म, आणि या 2 ओमच्या, ओंकार वदनाच्या मध्ये जी अमात्रा आहे ती ईश्वर स्वरूप मानलेली आहे. याच्यावर अनेक रूपक रचली गेलेली आहेत, अ, उ, म, या 3 मात्रा. मग गुण सुद्धा माहिती आहे, तम, रज, सत्व, शुद्ध सत्व, हे गुण माहिती आहेत. मग शक्ती पण आहेत 4. काय आहेत शक्ती? आपली इच्छा शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, द्रव्य शक्ती आहे, आणि या 3ही शक्तींवर स्वामित्व कोण गाजवते? ती ज्ञानशक्ती आहे. मग ह्या सगळ्यांचं हे आपण जेव्हा नुसतं म्हणतो की मी आहे, तर बघा हे किती त्यांनी आपल्याला 32 त्यातले प्रकार सांगितले रामदास स्वामी. या सगळ्याचं मिश्रण मी आहे. एवढं म्हणजे
किती कठीण जाईल की नाही, की ऐसी पिंड ब्रह्मांड रचना. मग ही शक्ती आधी करून हे तर झालंच, मग ह्याच्याही पुढे काय, ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. आता यातल्या एकेका अवस्थेवरती षट दर्शनामध्ये 6-6 वर्षाचे पंडित लोक कोर्स करतात काशीला जाऊन. योग दर्शनाचा श्लोक, चारी अवस्थांवरचा श्लोक, प्राणांचे चारी प्राणांचा किती, ते म्हणले नाना मती नाना भेद भेदे वाढती विवाद, किती किती त्याला अंत नाही. आणि बघा, पण ऐक्य काय, साधू काय जाणतात की ह्या विवादामध्ये पडण्यात अर्थ नाही. बघा, एक मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर श्लोक आहे की ह्या विवादामध्ये पडण्यात अर्थ नाही, की मी जे प्रयत्न करतो ते किती अपुरे पडतात. ते रामदास स्वामी म्हणतात, स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व आख्या दिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाढता है, विवेके विचारे विवंचूनि पाहे. माझ्या अंगी असणाऱ्या परमात्म दर्शनाला हे राहूचं ग्रहण लागलंय, मीपणाचं, अहंकाराचं, आणि त्याने सगळी दिशा, अहंकार, अवकाश व्यापलं. आणि मी जे आपण ज्या अलीकडल्या मॉडर्न भाषेत जे म्हणतो ना, मी रिसर्च करतो, ते म्हणतात तुमचं अज्ञानच वाढत आहे, दिशा पाहता ते निशा वाढत आहे. तुम्ही बघा, त्या प्रत्येक शाखेतल्या शास्त्रज्ञाला विचारा, तो म्हणतो नाही म्हणे, हे आम्हाला ह्याच्या पुढचं कळत नाही, आणखीन अज्ञान अज्ञान. म्हणजे स्पेशालिटी वाढते म्हणजे काय, की कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ज्ञान, त्याला म्हणतात स्पेशालिटी. आम्ही ह्याची स्पेशालिटी आहे म्हणजे काय आहे आम्हाला बाकीचं माहित नाही, आम्हाला अत्यंत संकुचित ह्याच्यातलं जास्तीत जास्त माहिती. म्हणजे त्याचं पण श्रेष्ठत्व आहे बरं का त्या ज्ञानाचं, पण त्याचा समाधानाशी काही संबंध नाही. म्हणजे विवेके विचारे विवंचूनि पाहे, हा ऐक्यतेचा संवाद साधू जाणतात. तर आपण असं करू की तया संवादाचे लक्षण पंचभौतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखा. की त्याचं जे त्या पंचभूतांना आपल्याला नाकारायचं नाहीये, पण त्याच्यामध्ये आत्मा वेगळा ओळखायचा आहे. कारण आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे मी स्वतः, मी. तर हे जाणून काय, तत्व पुष्कळ आहे, पण आत्मा म्हणजे मी स्वतः असल्या कारण तो फक्त बघायचा, तो निवडून वेगळा काढला की ते ऐक्य साधल्यासारखंच आहे. पण हा जो विषय आहे या पुढच्या ओव्या, त्या फार गहन आहे. आपण फक्त एकाच ओळीवर विचार केला, पुढचे सगळे मग आता 4 तत्व, मग पुढे आणखीन त्रिपुटी सांगितले, मग पुढे पंच ह्यांनी विचार केलाय की 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, असं पुष्कळ वर्णन आहे. पण ते आपण काही सगळं बघणार नाहीये, पण त्याचं कन्क्लुजन, आता आजचा जर वेळ संपला तर आपण पुढच्या वेळी बघू. पण यांनी काय आहे, ही आपल्याला पुढची तयारी करतात आत्मदर्शनाची. पुढचा समास आहे आत्मदर्शनाचा. मग आता ते फक्त या समासाचा टेक होम मेसेज काय, की माझा सद्गुरूवरती विश्वास बसला पाहिजे, की सद्गुरूंनी पूर्ण विचार केलेला आहे, आणि ते जे मला औषध सांगतायत की मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी, ही जी त्यांनी या ओवीनं समाज सुरुवात केला, ती ओवी पटण्यासाठी आहे. मग आत्मदर्शन म्हणजे काय हे पुढच्या समासात येणार आहे. आणि ह्याच्या मग तो 8व्या 9व्या दशकानंतर मग सिद्ध लक्षण. मी आता यांनी एक प्रश्न कसा विचारला, मला मोक्ष मिळाला आहे का, तसं ते सिद्ध लक्षण सिद्ध कोणाला म्हणावं हा समास सांगून हा दशक संपतो. आणि ह्याचा पुढचा दशक आहे ना, त्या सगळं शंकाच आहे. ह्या सगळ्या विषयावरती शंका आणि त्याला उत्तर, असंच पुढचं दशकाचं स्वरूप आहे. तर आज आपण इथे थांबू आणि आपण विचार मात्र करत राहू. कारण मनन केल्याने काय होतं, मनन केल्याने आपल्या जे न पटणारे विचार आहेत ना, ते वर येत. म्हणजे अरे हे नाही समजलं मला, मग त्याच्यावर विचार होतो, मग आपले संशय हळूहळू कमी होतो. तर हे खूप सुंदर प्रक्रिया होते. निदान मी तरी तुमचे खूप आभार मानतो, कारण हे
कोणाबरोबर बोलू शकतो, कोणाबरोबर बोलू शकत नाही, फक्त तुमच्या बरोबर बोलू शकतो. हे श्रवण मननाचे विचार. कारण कोण ऐकायला नको, लोक म्हणतात नको, तुम्ही डोक्याला ताप नको, हे सगळं जुनं आम्हाला काय सांगता, आम्हाला नाही ऐकायचंय. तर मी माझं भाग्य समजतो की तुम्ही ऐकून घेता माझं. तर मी थांबतो इथे आज, प्रार्थना म्हणून, आणि आपण प्रश्नोत्तर काही असतील तर ती सुद्धा पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण